नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत जिरा राईस. तर त्यासाठी मी गॅस चालू केला, गॅसवर कुकर ठेवला आणि त्यात 2 पळ्या मी गोड तेल ओतलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी 2 चमचे हे बघा 2 चमचे जिरं घेतलं. नंतर ते तेलामध्ये टाकून घेतलं. नंतर 2 सवत्या मिरच्या घेतल्या, त्या पण टाकून दिल्या आणि त्यामध्ये ते तडकल्यानंतर एक मोठा तांब्या भरून पाणी ओतलं. तर तुम्ही बघू शकता. त्यामध्ये 2 चमचे अंदाजेच मीठ टाकून घेतले. 2 बटाटे घेतले. त्यानंतर मग ते चिरून घेतले. तुम्ही बघा, मला बटाटे टाकल्यानंतर भात खूप आवडतो. त्यानंतर मी 2 ग्लास मोजून तांदूळ घेतले आहेत आणि ते मी त्यामध्ये काही आहे का बघत आहे. कधी राशनच्या तांदळामध्ये खूप गबाळ येतं, त्यामुळं मग मी नेहमी भात करण्याच्या आधी बघून घेत असते. तर तुम्ही बघू शकता. तांदूळ मिक्सून झाले आहेत आणि आता बटाटे आपण कापून घेतले आहेत, त्यात ते तांदूळ ओतून धुवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी 1 तांब्याभर पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे धुतले आहेत आणि सगळं पाणी खाली ताटामध्ये ओतलं आहे. त्यानंतर आपण आता हे तांदूळ आणि बटाटे कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा किती छानशी उकळी आली आहे आणि आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले आहेत आणि त्यानंतर साईडला गेलेले तांदूळ पण ओतून घेतले आहे त्याच्यामध्ये आणि आता कुकर लावून घेतला आहे. गॅसची फ्लेम मी बघत आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे तांदूळ टाकल्यानंतर. आणि 15 मिनिटे ठेवून झाल्यावर हे बघा आपला झालेला भात. तर कसा वाटला तुम्हाला सांगा.